कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने चंद्रपुर मनपा विवाद पर स्थिति साफ करते हुए कहा कि कांग्रेस के पास सहयोगियों के साथ 30 का संख्या बल है और महापौर कांग्रेस का ही होगा। नागपुर में मीडिया से बातचीत में उन्होंने बताया कि गुट नेता का फैसला प्रदेशाध्यक्ष करेंगे और वही नाम मान्य होगा। बीजेपी पर आरोप लगाते हुए वडेट्टीवार ने कहा कि सत्ता के लिए करोड़ों की पेशकश की जा रही है, लेकिन कांग्रेस संयम और संगठन के साथ आगे बढ़ेगी। गौर से सुनिए क्या कहना है विजय वडेट्टीवार का। एकमत झालेला आहे। एकमत म्हणण्यापेक्षा प्रदेशनी जो गटनेता दिला, नाव दिलेलं आहे, त्याला गटनेता करायचं ठरवलं आहे आणि स्टँडिंग कमिटी 5 वर्ष ती माझ्या बाजूला राहील असं त्या ठिकाणी ठरलं आणि जे येणारे आहेत सोबत त्यांना उपमहापौर द्यायचं आणि स्टँडिंग कमिटीमध्ये सदस्यत्व द्यायचं अशी चर्चा झाली। आता ह्याला लागणार जे काही संख्याबळ आहे ते खासदार जुळवणार आहे आणि त्यानंतर सत्ता स्थापनेचा कार्यक्रम आल्यावर आम्ही दावा करू आणि महापौर हा काँग्रेसचा होईल यामध्ये मला वाटतं काही आता अडचण नाही। काल जो गटनेत्याचं नाव खासदार धानोरकर यांनी दिलं आडवाले यांचं, ते प्रदेशाकडून आलेलं होतं की स्वतः दिलं होतं त्याबाबत क्लॅरिटी नाही। एकमत झालेलं नव्हतं आणि ते नाव खरं म्हणजे त्यावर चर्चा सुरू होती आणि सगळे मिळून आपण गट तयार करायचा असं त्यावेळेस ठरलं होतं, परंतु धानोरकरांनी माझ्या माहितीप्रमाणे वेळ घेतली कमिशनरची आणि गटस्थापनेचा दावा केला अशी माहिती माझ्याकडे आहे। मला या पलीकडची काही माहिती नाही। पद्धतीनं उशिरा ही सगळी गटनोंदणी झाली, कार्यालयाकरता सरकारी 6 वाजता बंद होतं, त्यानंतर झाली। तुम्हाला वाटतंय आमचं काहीतरी वेगळं होत आहे, कोणाची मदत छुप्या पद्धतीनं खासदाराला नाही, हे अशी चर्चा आहे पण मला त्यावर विश्वास वाटत नाही आणि कमिशनरकडे कोणाचे फोन गेलेत असे मला काही लोकांनी सांगितलं। मला त्यावर माझ्याकडे पुरावा नसल्यामुळे किंवा माहिती नसल्यामुळे मी बोलणं ते उचित होणार नाही। पण काल संध्याकाळी 6 नंतर ऑफिस बंद झाल्यानंतर जर गटस्थापना होत असेल तर तो कार्य त्या आयुक्तांनी का निर्णय कसा घेतला तो आयुक्तांचा विषय आहे, त्यामुळे त्यात वादात पडण्याची माझी मुळीच इच्छा नाही। बिजू काल काही नगरसेवक दुसऱ्यानंतर आले, त्यांनी थेट आरोप केला की खासदारांचं भाजपासोबत सुनना नाही, असे थेट आरोप केले। आता त्यांच्याकडे काही ती माहिती असेल तर मला माहित नाही, पण माझ्याकडे अशी कुठली माहिती नाही आहे, त्यामुळे मी त्या आधारावर बोलणं। आता नगरसेवकांकडे काय माहिती आहे, बाकीच्या नेत्यांच्याकडे काही माहिती असेल त्या आधारावर ते बोलत असतील, पण मला तरी कुठेही माझ्याकडे अशा प्रकारची माहिती नाही, त्यामुळे मी यावर अधिक बोलणार नाही। तुम्ही बोलले की आता 30 संख्याबळ आहे, 27 काँग्रेसची आणि स्थानिक आघाडीचे 30 वरचं संख्याबळ हे खासदार महोदय जोडवेत, पण तुमचा पण प्रयत्न राहील का ते संख्याबळ जोडवण्यासाठी की त्यांच्यावर जबाबदारी दिली? नाही, असं आहे, मेयर त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे पाहिजे, त्यामुळे त्यांचा अट्टहास आहे, मुद्दाम शब्द वापरतो, त्यामुळे त्यांनी संख्याबळ आता मेयर जर त्यांना पाहिजे किंवा त्यांच्याकडून त्यांना करायचं आहे तर ते संख्याबळ जोडवण्यासाठी त्यांनी मान्यता दिली आहे की मी संख्याबळ जोडवणार आहे, त्यामुळे संख्याबळ जोडवतील असं मला वाटतं। तुमचे 14 नगरसेवक त्या गटामध्ये नोंदणी कधी करणार आहे, पहिला प्रश्न। दुसरा, या सगळ्या वादाचा आणि याचा फायदा घेण्यासाठी भाजप त्या ठिकाणी सज्ज आहे, ते पण दावा करतात की आम्ही सत्ता स्थापन करणार, त्यांचा संपर्कही सुरू झालेला आहे युपीटी सोबत, जे अपक्ष निवडून आले त्यांच्यासोबत। नाही, सगळ्याबरोबरच आहे, सत्ता त्यांच्याकडे आहे, प्रचंड पैसा आहे, त्यातून त्यांनी मोठमोठ्या ऑफर या सगळ्यांना दिल्या आहेत। माझ्या कानावर जे काही ऑफर आहे तर माहितीप्रमाणे 1-1 कोटीची ऑफर सुद्धा दिल्याची माहिती माझ्याकडे आहे नगरसेवकांना आणि पदही देण्याची ऑफर दिली आहे। त्यामुळं हे पद आणि पैसा यामुळं काय जादू होते हे आत्ता सांगणं कठीण आहे, किती त्याला बळी पडतात, बळी पडणार नाही हे आज त्यावर बोलणं होणार नाही, पण सत्ता स्थापन करताना दोघांनाही दुसऱ्यांची मदत घेतल्याशिवाय सत्ता स्थापन करता येणार नाही। उभाटांची भूमिका
कालच माझी जी काही चर्चा झाली, त्यांनी सुद्धा वंचित बरोबर आघाडी करून आडचा गट स्थापन केलेला आहे. आणि हे आडचा गट स्थापन करत असताना 2 अपक्ष जे निवडून आले, जे काँग्रेसचे होते, जे 2-2, 3-3 वेळचे नगरसेवक होते, सिनियर काँग्रेस लीडर होते, त्यांची तिकीट कापल्या गेली. आता तुम्ही म्हणाल की कोण कापली, यावर मला बोलायचं नाही, पण तिकीट कापल्यानंतर ते 2 नगरसेवकांची भूमिका ही फार महत्वाची असणार आहे. माझ्याशी बोलताना त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली की आम्ही मेयर कोण असणार यावर निर्णय घेऊ, अन्यथा आम्हाला मोकळीक आहे दुसरा निर्णय घेण्यासाठी, अशी धमकी सुद्धा त्या 2 नगरसेवकांनी दिलेली आहे. महापौर करायची जबाबदारी त्यामुळं एकूण 10चं संख्याबळ, मनसेचे 6, वंचितचे 2 आणि ह्या 2 अपक्ष असे मिळून 10 लोकांनी आम्ही भूमिका स्वीकारणार, अशी चर्चा माझ्या कानावर आलेली आहे. महापौर करायची आता पूर्वस्वी जबाबदारी ही खासदारांची आहे. असं आहे की त्यांनी जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि ते म्हणतायत की मी संख्याबळ जोडवणार आणि आमची कुठे मदत लागली तिथे आम्ही पण मदत करू. हा वाद संपला असं समजायचं का आता? मला तरी वाटतं की आता तरी या वादावर पडदा पडलेला आहे. हायकमांडच्या सूचनेनुसार प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष यांच्याबरोबर झालेली झूम मीटिंग आत्ताच पार पडली आणि त्यामध्ये या वादावर पडदा पडला असं मी मानतो. काल नंतर आलेले नगरसेवक जे होते त्यांची एक मांडणी